राजकारण चुकीचं आहे. आम्ही सांगतो का अजून तुम्हाला आहेत 4 वर्ष आहेत, तर तुम्हाला पाहिजे तेवढं क्रेडिट घ्या, पाहिजे तेवढी ओपनिंग करा. आम्ही कधी अशी छोटी मोठी ओपनिंग करायला गेलेलो नाही. काही योजना चालू होणार होत्या, परंतु या 4-6 महिन्यामध्ये जाणून बुजून त्याला ब्रेक दिला गेलेला आहे. का तर त्याचा उद्रेक तयार करायचा आणि मग त्याचं क्रेडिट घ्यायचं. त्या नवीन नवीन टेक्निक केल्या जात आहेत. तुम्ही बघितलं असेल की बरीचशी कामं जी झालेली आहेत, चालू आहेत, टेंडर निघालेली आहेत, पण केवळ उद्घाटनासाठी थांबवून ठेवलेली आहेत. नमस्कार, मैं सचिन दीक्षित। जिस प्रकार से शहर में बिजली कटौती और लगातार बिल जो बढ़कर आ रहा है, यानी कि किसी का अगर 1000 आ रहा तो अब 4000 आ रहा है, इस तरह के तमाम दरखास्त अब बहुजन विकास आघाड़ी के दफ्तर पहुंचे और लगातार जनता का आक्रोश दिखा तो एक आंदोलन का स्वरूप ले लिया। बीते दिनों विरारपुर में जिस प्रकार से आंदोलन के लिए परमिशन मांगा, लेकिन पुलिस ने परमिशन नहीं दिया, उसके बाद आंदोलन को एक हॉल में सीमित करना पड़ा। हालांकि हॉल में जिस प्रकार से जनसंख्या थी आम जनता की, वो देखते ही बन रहा था। यानी कि आम जनता पूरी तरह आक्रोशित है। बढ़े हुए बिजली बिल आज जो लगातार आ रहा है वो, और बिजली की व्यवस्था जिस प्रकार से उनके घरों में मुहैया कराई जा रही है, यानी बिजली संचार का काम बिल्कुल ठप चल रहा है। वहीं दूसरी तरफ लगातार बिजली बिल बढ़ोतरी के साथ उनके घर पर आ रहा है। इन दोनों ही विषयों को लेकर बहुजन विकास आघाड़ी आक्रोशित नजर आई और जनता के साथ उन्होंने आंदोलन का स्वरूप तैयार किया, जिसमें उपस्थित थे स्थानीय बिजली विभाग के बड़े अधिकारी, उपस्थित थे पूर्व विधायक क्षितिज ठाकुर। पूर्व विधायक क्षितिज ठाकुर ने संपूर्ण बिजली कटौती से लेकर सब स्टेशन वायरमैन से लेकर तमाम बिजली विभाग की दुरुस्तीकरण की सभी डाटा को उन्होंने अपने अभ्यास के रूप में उपस्थित रखा था। इसके बाद उनके प्रेजेंटेशन के समय कई सारे सवाल पूछे गए। उन्होंने बिजली अधिकारियों से साफ तौर पर पूछा कि 1700 करोड़ रुपए की मंजूरी जब चुनाव, विधानसभा चुनाव से ठीक पहले हो चुकी थी, तो वो 1700 करोड़ रुपए जो बिजली विभाग में दुरुस्ती के लिए शहर को प्राप्त हुए थे, आखिर वो गए कहां? उनको कहां इस्तेमाल किया गया? सब स्टेशन के लिए, अंडरवायर के लिए और ट्रांसफार्मर जो बदलने थे, उन सभी जगहों पर जहां महत्वपूर्ण है, उन जगहों पर क्या काम हुआ उस पैसे का, या अभी भी उस पैसे को कहीं ठंडे बस्ते में डालकर रखा गया है? अगर उसका इस्तेमाल किया गया है तो वो कहां पर है, और अगर नहीं किया गया तो आखिर क्यों नहीं किया गया, इसको मंगलवार तक आप मुझे बताइए। इसके अलावा उन्होंने साफ तौर पर यह भी पूछा कि जिस प्रकार से आम नागरिक जो 1 BHK जैसे छोटे से फ्लैट में रहता है, वहां पर जो बिजली बढ़कर आ रही, यानी कि जहां 1000 रुपए बिजली बिल आ रहा था, अब वहां 4000, 6000, तो कई लोगों का 10,000 आ रहा है। ऐसे में आम जनता कैसे अपने घर का भाड़ा भरे, या अपने घर को इस महंगाई में चलाए, या बिजली बिल भरे? इस तरह से तमाम तरह के इश्यूज पर तीखी बहस होती नजर आई। मी जेव्हा आंदोलन तेव्हा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी 1700 कोटीची कामं मंजूर केली. 1700 कोटीचं मला आता ब्रेकअप पाहिजे, ते मंजूर केलं म्हणून कुठली कामं चालू झालंय, टेंडर किती कामाचं झालेलं आहे, काय स्टेटस आहे, त्याचं पण मला रिपोर्ट पाहिजे. उद्घाटन करायला काही लोक येतील, आता त्यांना उद्घाटन करून द्या. बिल येतं ना, त्या बिलामध्ये बोलतात आताच भरा, पुढच्या महिन्यात आम्ही ऍडजस्ट करू. मग लोकांनी खायचं काय? डबल बिल जी येतात रहिवाशांच्या चाळीमध्ये, त्याच्यात यांचं म्हणणं असं आहे की आताच भरा, पुढच्या महिन्यात आम्ही ऍडजस्ट करू. 1 महीने का बिल 10,000 रुपए है। देखिए आपका चाल का एरिया बोलो, क्या चाल कितना बड़ा है, आपका घर कितना बड़ा है? सर 1 BHK है। मतलब कितना एरिया हो? क्या 300 फूट, 400 फूट? 400 फूट बोईपाडा KGM बिल्डिंगमध्ये. हे बघा, मी गेलेली, ते तिथे पाठवतात, ते तिथे पाठवतात, आणि बघा काय लिहून दिले. इकडे हे सगळ्यांना बघा ना काय लिहून दिलंय. एका महिन्याचे 6000 बिल आहे, आणि त्या महिन्यात मैंने 3000 रुपया भरी हूँ. देखो, उसके बाद मैं बोल रही हूँ उनको, ये बघा, ये बोलते हैं समा बिल क्या होता है ये? बोला ना. नया बिल आया, देखो 10,000 रुपया. मागचा जो मीटर होता त्याच्यावर पण कसे ना सर, भरले आहे ना मी 3000 रुपये. काय सर, काहीच नाही होत सर. मी गेलेली, 1 मिनिट तुम्ही ऐका. नाही सॉरी, 1 मिनिट तुम्ही ऐका माझे. मी गेलेली, रिक्वेस्ट केली त्यांना, ते काही बोलत नाही. माझ्या घरात काय आहे तुम्ही येऊन बघा. मी फॅक्टरी चालू केली आहे का? पर्सनली मी बघतो. नाही सर, काय पर्सनली? ते बोलतात तुम्ही तिथे जावा, ते बोलतात तिथे जावा, ते बोलतात. आणि ती मॅडम काय बोलते बघा, तुमच्या बिल्डिंग मध्ये अर्थिंग नाही. मग आता शॉर्ट सर्किट झाले का? मी मेले नाही, आता मी तर जिवंत आहे, ते बोलते सगळ्यांची एकदम बरोबर बोलते ना. अर्थिंग नाही मतलब क्या बोलिए आप?
आर्थिक नहीं है मतलब इतना 10,000 रुपया बिल आहे आप खुद देखो मला व्हेरीफाय करू द्या ना उद्या. अरे सर मी मोठ्या सरकडे गेलेली नाही, मीच ते काय बोलले काय सर तुम्ही भेटलेच नाही तिथे कोण भेटतच नाही बोलतच नाही ठीक आहे. आणि प्रेमाने बोलतात ना कोण प्रेमाने बोलत नाही सर काय ते भाई लेडीज बोलतात आहे. रोंग आहे ना 10,000 रुपये बिल मतलब बरोबर बोल रहे हो. हाँ तो मेरा जान चला ना मैंने तो ब्याज पे पैसा लेके भरी सर तुला बिल 3-3,500 रुपये मीटर बदललं तर डायरेक्ट 10,000 रुपये. आता तुम्ही बोलता मी पर्सनली बघतो असे कितीतरी लोक आहेत जे तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. आमचा मेन मुद्दा हाच आहे. ह्या मोर्चामुळे ह्या मुलांनी बोलल्या किती लोकांनी या मुद्द्यात टाळी मारली तुझ्या सबस्टेशन तुझी केसवर कोणी टाळ्या नाही मारले. लोकांची हे बरोबर अडचण आहे वीज पाहिजे ना उद्या किती पाहिजे आणि 300-350 फुटाचं त्यांचं घर असेल. त्या काय बोलल्या मी काय इंडस्ट्री चालवते का घरामध्ये त्यांनी काय सांगितलं कार्यक्रम संपला तर आपण जाऊ घरामध्ये आणि बघू की त्यांच्या घरामध्ये काय काय आहे. तुम्हाला वाटते का 10,000 बिल यांच्या घरी आला पाहिजे. ऍव्हरेज कन्झम्पशन 3,000-3,500 असेल तर 10,000 बिल कसा. तो काय बोलला जर चुकीचं बिल आलं असेल तर तुमची भूमिका काय असते डिपार्टमेंटची की आधी पैसे भरा त्याच्यानंतर मग आम्ही कंप्लेंट रजिस्टर करू. एकदा तुमच्याकडे पैसे आले त्याच्यानंतर हे त्यांना विचारून जायचं आपण ते अगोदर बिल कुठून भरणार. तर त्यांची परिस्थितीच नाही आहे. त्यांना तुम्ही सांगतात की अगोदर बिल भरा आणि त्याच्यानंतर कंप्लेंट आणि जर ते भरू शकले नाही तर तुम्ही बिल कापतात आणि मग नवीन मीटरसाठी परत पेनल्टी आणि जे नवीन चार्जेस असतील ते परत लावतात. साहेब व्यापारासारखी भूमिका ही शासनाची असं मला वाटतं. तुझं दर वर्षामध्ये शासनाचा नियम काय किती बिल वाढवते दरवर्षी पर युनिट आयोगाला किती वाढवते बिल. 2 वर्षात आयोगामध्ये हिअरिंग होते त्यामध्ये हो ते हिअरिंग नावापुरती होते किती वाढवते. गेल्या वर्षी किती वाढ झालेली डिसेंबर मध्ये हा किती वाढ झालेली मी आकडे घेऊन बसलोय. जेव्हा मी बोलणार नाही ट्रान्सफॉर्मर काय कॅपॅसिटी मी सगळ्या आकडे घेऊन बसलो. लोडिंग आहे म्हणजे एक बाजूला तुम्ही आमचा वीज पुरवठा सुधारत नाही आणि दरवर्षी अमुक टक्के आम्ही बिलवर शासनाकडून आमच्या हातात नाहीये आम्ही सहन करायचंय. साहेब उडवा उडीचे उत्तर चालणार नाही. तुम्ही प्रत्येक बाबतीत मगाची महिला आल्यावर त्याला पण सांगितलं की ऍव्हरेज बिल आता यांचं पण 1200 रुपये 1,520 रुपये 1,180 रुपये याच्यावरून ऍव्हरेज बिल 10,000 रुपये कसं होते 8,290 रुपये कसं होते. त्यांनी घर मोठं केलं आहे तर काय परिस्थिती बदललं आहे. आम्हाला ते कळत नाही. आम्हाला एवढं कळते की दर महिन्याला आम्हाला किती यायचं दर वर्षाला किती यायचं आणि आता 8 पटीने जर बिल वाढायला लागलंय तर तुम्ही काही आम्हाला ते हे सांगा आम्हाला ते पडण्यासारखं नाही आणि व्यापारासारखं शासनाने वागावं नाही ही आमच्या लोकांची स्पष्ट भूमिका आम्हाला रस्त्यावर उतरणार नाही. बरोबर. जितेश ठाकुर ने साफ तौर पर कई सारे आंकड़ों पर भी बातचीत की जिसमें अधिकारियों की चुप्पी देखते ही बन रही थी. यानी कई सवालों के जवाब अधिकारी दे ही नहीं पा रहे थे. इन सभी अभ्यास और सीधे सवाल पूछने वाली प्रक्रिया के बीच में आम जनता ने हाथ खड़ा करके साफ तौर पे कहा कि जिस प्रकार से अधिकारी अपना काम कर रहे हैं जिस प्रकार से इस समय प्रशासन अपना काम कर रहा है वो निश्चित रूप से नाकामी वाला है और लापरवाही युक्त है. ऐसे में जितेश ठाकुर ने इस संपूर्ण मामले को गंभीरता से लेते हुए आगे आंदोलन बड़ा ना हो के लिए आप चाहते हैं तो चेतावनी देते हुए साफ तौर पे कहा कि आप लोग ढंग से काम करिए और धरातल पर ऐसा काम करिए जिसमें जनता को सहूलियत मिले. इतना ही नहीं, इन संपूर्ण मामले पर बहुजन विकास आघाड़ी के प्रवक्ता अज्जू पाटिल ने 20 जुलाई को जो वर्तमान में परिवर्तन वाली सरकार आने के बाद में वर्तमान आमदारों ने किस प्रकार से काम किया और बिजली विभाग के लिए कैसे वो कामकाज को आगे बढ़ा रहे हैं या किस तरह करना चाहिए इसको लेकर 20 जुलाई का अल्टीमेटम भी दिया और उन्होंने कहा कि बड़े खुलासों के साथ में हम यही बताएंगे कि विधानसभा के अंदर चर्चा किस प्रकार से हो रही है. उन्होंने साफ तौर पर बिजली विभाग पर भी अटैक किया और क्या कुछ कहा जरा वो भी सुनिए. मोर्चा के लिए परमिशन मांगा था लेकिन उन्होंने बोला कि ये सिचुएशन है पूरे एरिया को जमावबंदी लागू है तो आप मोर्चा नहीं निकाल सकते. तो हमने कहा ठीक है. तो हमारे सब कार्यकर्ताओं को बोला कि भाई मिनिमम पूरे लोगों को मत लाओ और उनके साथ जो भी डिस्कशन होगा और उस तरीके से डिस्कशन हो गया. हमारे
हमारा एक ही कहना है, अगर हमारे लोक नेते आमदार हितेंद्र ठाकुर इन्होंने जो सैंक्शन किया है स्कीम 1700 करोड़ रुपए का, अगर वो भी होता है वसई तालुका के लिए तो 10 साल बिजली की समस्या नहीं रहेगी। लेकिन ये फॉलोअप करना चाहिए। एक आपको उसका उदाहरण देता हूँ कि चिकल डोंगरी में ओपनिंग हुआ सबस्टेशन का काम चालू होने वाला था, तो इन्होंने जो सागरी मार्ग है उसका रास्ता उसके ऊपर से लेके गए जानबूझ के। क्यों? तो डिले होना चाहिए। ये जानबूझ के चालू है, सब कुछ चालू है। इसके लिए हमने उनको ऑब्जेक्शन दिया है, उनके कंसल्टेंट है उनको बताया है कि भाई ये रूट थोड़ा सा चेंज करो, हमारा सबस्टेशन का काम चालू है। पूरे विरार इलाका का, वसई तालुका का मेन ये क्वेश्चन है। तो ऐसे बहुत से समस्या है कि जानबूझ के जो सॉल्व होने वाले हैं उसको डिले कर रहे हैं जानबूझ के। आपको ओपनिंग करना है, आप ओपनिंग करो, सब कुछ करो, आपको क्रेडिट लेना है तो ले लो। लेकिन लोक नेता हितेंद्र ठाकुर इन्होंने जो 1700 करोड़ का स्कीम अलग अलग एमएससीबी का बिजली का जो सैंक्शन किया है, जो कंटिन्यूटी में है, उसको पूरा होना चाहिए। उसको आप डिस्टर्ब मत करो। बाकी उसका क्रेडिट आपको लेने का है तो लो। चलिए 20 तारीख को मैं आप सबको चाय पानी पे बुलाऊंगा और आपको मैं कई क्वेश्चन पूछूंगा और ये अधिवेशन में क्या क्या हुआ, कौन क्या कर रहा है, किस लिए कर रहा है, ये सब आपके क्वेश्चन रहेंगे, मेरे क्वेश्चन रहेंगे। मैं आपको पूछूंगा, आप मेरे को पूछो। 20 तारीख को आपको सबको मैं बुलाऊंगा, आप जरूर आ जाना। काही योजना चालू होणार होत्या, परंतु या 4-6 महिन्यामध्ये जाणून बुजून त्याला ब्रेक दिला गेलेला आहे का, तर त्याचा उद्रेक तयार करायचा आणि मग त्याचं क्रेडिट घ्यायचं, हा सगळा प्रॉब्लेम चालू आहे। या नवीन नवीन टेक्निक केल्या जात आहेत। तुम्ही बघितलं असेल की बरीचशी कामं जी झालेली आहेत, चालू आहेत, टेंडर निघालेली आहेत, पण केवळ उद्घाटनासाठी थांबवून ठेवलेली आहेत। तर हे राजकारण चुकीचं आहे। आम्ही सांगतो का अजून तुम्हाला आहेत 4 वर्ष आहेत, तर तुम्हाला पाहिजे तेवढं क्रेडिट घ्या, पाहिजे तेवढी ओपनिंग करा। कारण आम्ही कधी अशी छोटी मोठी ओपनिंग करायला गेलेलो नाही मिळत, बरोबर आहे। कारण नागरिकांची जे कामं आहेत ते आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करत आलेलो आहे। त्यामुळे असल्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो। येथील नागरिकांना माहिती आहे का बाबा लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या टीमनी जी काही कामं मंजूर केलेली आहेत त्याचा पाठपुरावा करत आहेत किंवा करणार आहेत, ती होणारच आहे। त्यामुळे त्या गोष्टी सांगायला कुठच्या ज्योतिषाची गरज नाही। अब देखना ये होगा कि इस संपूर्ण आंदोलन के बाद में बिजली विभाग के अधिकारी जिस प्रकार से वादा करके गए हैं, क्या उस तरह से काम करेंगे या फिर से नाकामी और लापरवाही वाला पूरा किस्सा वापस से रिपीट होगा और फिर से परिवर्तन वाली इस सरकार में लापरवाह वाले अधिकारी दिखाई देंगे।